नमस्कार. आत्ताच मी उचंगी डॅमला भेट दिली आणि उचंगी डॅमहून परत येताना मला एक इथं काजूची फॅक्टरी दिसली मोठी. मग ती बघण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. अशी तिथं जाताना पण दिसलेली होती, पण आता इथं थांबलो. आतली मशिनरी आणि स्वच्छता एकदम छान वाटली, म्हणून मला वाटलं की तुम्हाला ही फॅक्टरी दाखवावी आणि तुम्ही पण कदाचित तिकडं आला तर त्यांच्याकडून काजू घेऊ शकाल किंवा तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर करू शकाल. आजरा म्हणजे तुम्हाला बऱ्याच सगळ्यांना माहीत असेलच, आजरा हा काजूसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजऱ्यात येऊन काजू फॅक्टरी बघणं माझ्यासाठी एक पहिला अनुभव आहे. यापूर्वी बाहेरून बघायचो, पण आज एक आधुनिक फॅक्टरी बघण्याचा मला योग आलेला आहे. त्यानिमित्तानं माझंही ज्ञान वाढेल आणि तुमचंही ज्ञान वाढेल. चला फॅक्टरी कशी आहे बघूया. आता आत या कारखान्यात आल्यानंतर आपल्याला श्री विकास राणे भेटलेले आहेत आणि ते विकास राणे आपल्याला या पूर्ण प्रक्रियेची माहिती देणार आहे की काजू प्रक्रिया म्हणजे काजू निर्मिती कशी होते, झाडापासून काजी आल्यानंतर काय काय प्रक्रिया होतात, हे सगळं आज मी पहिल्यांदा बघणार आहे. माझ्याबरोबर तुम्ही पण बघा. दादा सुरू करूया. नमस्कार. आपलं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव इथून वेळवटी आहे. वेळवटी. हां, इथं आता हे किती वर्ष आहे तुम्ही इथं? मी आता 4 वर्ष आहे. कुणाची का कारखाना आहे कुणाचा? हा एक 10 मेंबर आहेत. हां, त्यांचा मिळून त्यांनी मिळून केलेला क्लस्टर आहे. क्लस्टर आहे. हां, बोर्डावर वाचलं मग अशी. आता हे काय आता हे सुरुवातीला बॉयलर आहे. बरं. यामध्ये इथं अशी हे घातली जाते. इथं आपण लाकडं वगैरे माल घातली जाते. हां हे असं हां काय पहिला आपण काजू आला हां तर बॉयलर पेटवतो. आपण इथे कुकर भरले जातो. कुठं? इथं. हां कुकर भरले जातं ते. हां सर्वप्रथम कुकर 320 किलोचा एक कुकर आहे. हां ॲट अ टाइम 2 कुकर भरले जातात. हां, म्हणजे त्या काजीनं म्हणजे ज्या ओला काजू येतो तो. आपलं ते सप्लाय होते. ती टाकला की ते डायरेक्ट त्या कुकरमध्ये जाऊन पडतो. त्यानंतर लाकडं आग पेटवली जाते. हां जवळजवळ 100 डिग्रीला. हां आपण इथं स्टीम सोडलेलं आहे. ॲक्च्युली हे स्टीमद्वारे तिथं हे होतं भाजतो काजू. हां, बॉयलरमधनं स्टीम तयार होते आणि ती इथे येते. बरं. आणि ॲट अ टाइम आपण दोन्ही यांना एकदम सोडू शकतो. वाफ सोडायची म्हणजे दोन्ही याच्यात ते काजू भाजले जातात, म्हणजे ओले काजू जे येतात ते. हां भाजले जातात. हां सर्व त्याला टायमिंग ज्या ज्या काजूच्या अनुसार असतात. समजा हे बेबी काजू आहे हां तर सर्व आपण ह्याला एक 12-13 स्टीम द्यायची ह्यामध्ये. हां, ते तुमच्या ह्याच्यानुसार आहे, म्हणजे टेक्निकल आहे ते. हां, आणि नंतर इथं काय भाजल्यानंतर इथं ही प्रक्रिया इकडं काय भाजल्यानंतर आपण काजू सप्लाय हे ना मशीनला टाकतो. हां मशीनमध्ये या पद्धतीने टाकू शकतो. हां, म्हणजे भाजल्यानंतर हे असं फोडले जातं. हां डायरेक्ट आपण मशीनवर. हां काजू फोडला जातो. हां, हे फोडायचं काम चालू आहे. आणि मग नंतर या महिला काय करतात? या महिला त्या घर काढतात. हां 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 घर काढला जातो आणि हे असे काजू. आता यामध्ये तुकडा जो पडलेला आहे तो तुकडा वेगळा केला जातो, अखंड वेगळा टाकला जातो. त्याच्याले जे गोळे पडलेले आहेत जे त्या आपण त्याला म्हणतो गट्टे म्हणतो त्याला, ते वेगळे केले जातात. त्याचा काय उपयोग आहे? पेढे ते परत टाकले जातात. परत टाकायचे परत म्हणजे टाकून कुठले गेलेले नाही. अर्धावर कुठली टाकायचं. हां हां त्याची सेम प्रक्रिया इकडं आहे. बरं. हां, इथं पण तेच काम चाललं. त्याचे टर्पल भरली जातात आणि ऑइल मिलला विकली जाते. टर्फलं काय म्हणला? त्याची टर्पल ऑइल मिलला विकली जाते. हां, जी टर्फलं तयार होतात ती सगळी अशी पोत्यात भरून ठेवलेली आहेत. त्याचं तेल निघतं. त्याचं तेल निघतं जहाजांना वगैरे जे कलरमध्ये पण वापरतात ते कलरमध्ये. हां, म्हणजे गंज चढत नाही ॲक्च्युली टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये. तिकडे गोडाऊन आलं. त्या बाजूला गोडाऊन आहे. हां, चला आता पुढच्या प्रक्रिया बघूया. तर मग सुरुवातीला जी बिल्डिंग दिसली आपल्याला इथं आत आल्या त्या बिल्डिंगमध्ये
या बाजूनं आपण जातोय. तिकडून आलेला माल आता आजच्या गाडीमध्ये लावला जातो. बरं. हां हां त्याचं वजन घेतलं जातं. हां. काय परत टूल ड्रायर, हा ड्रायर आहे. हा ड्रायर आहे. हां इथं त्या ठेवल्या जातात ट्रक. पिलिंगला घेतला तिकडं. हां. काय यामध्ये जो 9 तास ड्राय केला जातो. पहिली पिलिंग प्रक्रिया कटिंग होते. कटिंग कटिंग नंतर ड्रायर. ड्रायर. हां ड्रायर नंतर हां. मॉइश्चर होतं. बरं म्हणजे काय होतं तुम्ही? त्याला एक आपला आर्द्रता हां आर्द्रतामध्ये ठेवलं जाते म्हणजे जेणेकरून पिलिंग व्हायला सोपं जावं. त्याच्यामध्ये जे टरपाल आहेत हां. ते निघायला सोपं जातं. बरं. त्याच्यात याचा आपण याला ठेवलं जात आहे मॉइश्चरसाठी. हां. आता ही कुठली प्रक्रिया झालेला आहे? मॉइश्चर झालेला आहे. मॉइश्चर होऊन आला म्हणजे आहे. या मॉइश्चर होऊन आलेला आहे. ड्रायर होऊन मॉइश्चर होऊन इथं आता आलेला आहे पिलिंगला. बरं बरं. पिलिंगसाठी आलेला आहे. हां. इथं पिलिंग. हां हां. इथून जातं आणि ते मध्ये काय होतं त्याचं तिथं मशीनमध्ये सोललं जातं. सोललं जातं. या आपण हां. बघा ही टर्पल आणि आता कोंडा पण आला आहे. मला कोंडा म्हणतात. कोंडा. हां. त्यानंतर इकडे कमी करते. ते स्वयंपाकात वापरतात काजू कमी. काजू कणी आपण ग्रेव्ही करायला वापरतो. त्यानंतर तुकडा. हां. तुकडा पाकळी वेगवेगळ्या ग्रेडनुसार काजू. हां. तुकडा पाकळी. त्यानंतर म्हणजे पाकळी. हां पाकळी. आणि अखंड पटेल आहे. हां बघा हे मशीन काम करते सगळं म्हणजे वेगवेगळ्या आकारानुसार ग्रेडनुसार. त्यानंतर त्याच्यातला हा माल जो सोललेला नाही अनफिल पटेल असतो. अनफिल हां. हा वेगळा केला जातो. हां मग त्याचं परत सोलायचं काय? परत तो टाकला जातो अनफिल. बरोबर. आणि त्याच्यातून जर नाही झाला तर हँडफिल करतात. हां मग आता इथं पूर्ण या ताई काय करतायत की हे आता व्यस्त आहेत. फक्त हे काय करतात, हा काजू जो आहे हां. आणि हे रिजेक्शन. हां. हे रिजेक्शन हे बाजूला करतात. बरं. मग त्याचं रिजेक्शनचं काय उपयोग नाही काय? रिजेक्शन जातं ते. हां. या काजू फॅक्टरी असा एक व्यवसाय हां. आहे की तिथं काहीही वायफळ जात नाही. हां कारण का मग सुरुवातीला आपण ऑइल पण बघितलं. नंतर त्याच्यानंतर काही हे साधा कोंडा सुद्धा वायफळ जात नाही त्याचा. हां पूर्ण उपयोग होतो हा, त्याचा. पूर्ण उपयोग. पूर्ण तिकडं जातं. फक्त दराचा दर कमी जास्त होत असतात बाजारात. मागणी दर हा, मागणी जर कमी होते काय आपल्या मार्केटवर अवलंबून आहे. पण प्रॉडक्ट असं आहे. हां. आणि हे एक आपला कलर शॉटर म्हटलं जातो. कणी जी असते आपली कणी हां, हां. पाकळी त्यातून जो कोंडा. कचरा असतो, कोंडा. कचरा. हां कचरा. हां कचरा हा बाहेर फेकला जातो बरं. त्यातून. हे बघा अशी कणी आणि मग ती स्वच्छ कणी होती तयार. हां हे असं हे बाहेर फेकलं जातं. हे याच्यातून काढलेलं आहे. आणि हे चांगली काजू कणी तयार झालेली आहे. हे माझं मित्राचं एक हॉटेल होतं तेव्हा मी हे ग्रेव्हीला वापरताना बघितलेलं होतं. ग्रेव्ही हां. वापरलं जातं. काजू ग्रेव्ही. त्यानंतर इकडं कन्वेअर गाडी पण आहे तुमच्याकडे. यामध्ये पाकळी हां. तुकडा तुमचा जो असतो हां. मग कणी हे एक साईडला पडतो. हां. हे तुमचं चाळण मारल्यासारखा विषय कसा आहे. हां. साईजर हां मग त्यांना काय होतं? वेगळी होती. कणी वेगळी होती तुमची. हां हां पाकळी वेगळी होती. तुकडा वेगळा होता. हां मग तिथं पण तेच काम चालू होतं ना? कणीमध्ये जे मिक्स झालेलं असतं. हां हे कणीचं प्रक्रिया आहे. हां कणीची ही प्रक्रिया. काजूची प्रक्रिया होती तिकडं. हां आणि शेवटला हे काय? हां यामध्ये ग्रेड वाईज तुमचे घर बाजूला होतात. हां जे आता तिकडून आलेला माल हा आता माल फिलिंगला आलेला माल हां परत ड्राय होतो. हां काय परत ड्रायला ठेवतात. हां परत ड्राय होतो. हां. त्यानंतर इकडे येतो. हां इथून तुमचं 180 किंवा 210 म्हटलं जातं. 320 ग्रेड. हां म्हणजे जे बाजारात जसे दर हां, आहेत हां. ग्रेडनुसार ग्रेडनुसार त्याचे दर असतात. 180. 320. हां हां 180 320. त्यानंतर इकडं तुम्हाला 400. मग सगळ्यात ग्रेड चांगली कोणती म्हणायची असेल? 180 मोठी सगळ्यात. 180. हां बरं. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल ही 240. 240. बरं. त्याच्या खालोखाल 300. 300. आणि हां. मग त्याच्या खालोखाल 400. आणि ते डिफेक्ट 2 डिफेक्ट 1 त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेमॅटिक जे हो. वॉटरमार्क जे हे असतात ना हां. ते बाजूला वाटतं. पण कुठंतरी ते प्रत्येक गोष्टीचा वापर होतोच. हो हो म्हणजे साधारण कमी आकडा हा सगळ्यात चांगला काजू. कमी आकडा आणि असं नंतर 240 त्याच्यापेक्षा जरा हलका. असं ग्रेड आहेत त्या. काउंट असतो. काउंटनुसार ते विषय असतो. हां
मग इथं पूर्ण आली प्रक्रिया सगळी. तुला आतमध्ये नेटला जातो काजू. पुढं तिथं काय होतं? तिथं तुमचा परत एक हात मारला जातो, त्याच्यामध्ये क्वालिटी पण काढली जाते इथे. पुढं हां क्वालिटी काढली जाते आणि ग्रेड वाईज काजू जे काय थोडाफार मशिनीमध्ये पण काय हे होतात हां तुमचा एक शेवटचा हात मारला जातो, त्याच्यानंतर क्वालिटी पण काढली जाते. क्वालिटी कंट्रोल आणि पॅकिंग. शेवटला हे फायनल डिपार्टमेंट. हे फायनल डिपार्टमेंट. आता आपल्याकडे हे नाही आहे शेतीची कामं असल्यामुळे शेतीबद्दल आम्ही करतो ते शेतीची कामं असल्यामुळे माणसं पण आज म्हणजे जास्त नाहीत. आता यायला चालू झालेले आहे. नाही असू दे की. आम्ही तुम्हाला कल्पना देऊन आलेलोच नाही आहे जेव्हा. तर आता ही कुठली जात आहे? ही मिक्स म्हणायची का? बरं किती आणि ते तुम्हाला ते लगेच डोळ्यानं लक्षात येत असतील. हां ते KW वगैरे आहे, BWR KW म्हणजे हे करू त्याच्यातले जे लो क्वालिटीचे हे आहेत काजू. काजू हां. ते काढले जातात आहे. अच्छा. त्याची प्रत बारीक ठरवली जाते. ते अशा प्रकारे निघलेले आहेत, ते वेगळे, हे वेगळे डाग आहे, हे वेगळे केले जाते. आणि सगळ्यात चांगला काजू दाखवायला म्हणजे कुठे दाखवता का? सगळ्यात मिक्समध्ये हाच चांगला काजू आहे ॲक्च्युली. हां. तुम्हाला तो म्हणता ग्रेडचा हां. 180. आता काय आम्ही ग्रेड काढलेली नाही, ते ॲक्च्युली मागणीनुसार ते ग्रेड काढली जातात. हां हां हां. काय जशी मागणी असेल तसं तुम्हाला ग्रेड काढून मिळते, म्हणजे दिली जाते. आता हे पाकळी 180 हां. सगळ्यात चांगला काजू कुठला तो आता बघायचा आहे. तो आता बघूया. तर अशा रीतीनं या आधुनिक काजू फॅक्टरीला भेट देण्याचा माझा अनुभव खूप मस्त होता. आयुष्यातला खरं तर पहिलाच अनुभव होता. बाहेरून नेहमी बघायचो या फॅक्टऱ्या. बरीचशी प्रक्रिया समजली. पुढच्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. या भागात हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो. पण एकंदर खूप छान सहकार्य होतं. राणेसाहेब आणि इथं जे नाईक साहेब होते त्या सगळ्यांनी मला खूप छान माहिती दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मस्तपैकी काजू पण खायला मिळालेला आहे, त्याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा. आणि खूप छान काजू आहेत, मी खातो आणि तुम्ही पण नक्की ऑर्डर करा.